की ज्या दिवसासाठी आपण इथे सगळे एकत्र जमलेलो आहोत. विश्वरत्न, भारतरत्न, ज्ञानाचा अथांग सागर असं ज्याला म्हणता येईल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर मी 4 गाण्यांच्या ओळी म्हणू इच्छिते. तुम्हें क्या बताऊं कि तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी का तुम ही आसरा हो. तुम्हें क्या बताऊं कि तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी का तुम ही आसरा हो. मैं आशा की लड़िया न रहे पिरोती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते, हमें और जीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. आम्ही म्हणजे आपण सर्व मुली, आपण सर्व स्त्रिया आज आपण स्वतंत्रपणे जगू शकतो आहोत, स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकतो आहोत. आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो आहोत. घराच्या बाहेर पण पडू शकतो आहोत. स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतो आहोत. किती गोष्टी सांगायच्या. हे सारं आपण करू शकतो आहोत. याचं कारण हे होते म्हणून आज आपण आहोत. आपण स्वतंत्रपणे म्हणणंही जरा जास्त होईल. माणूस म्हणून जगतो आहोत ना. स्त्रिया बहुजन तर आहेतच हो, पण आपण स्त्रिया माणूस म्हणून जगतो आहोत. तर हे होते म्हणून आपण माणूस म्हणून जगतो आहोत. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, म्हणजे फक्त आपण इथे उपस्थित असणाऱ्या महिला नाही तर आपण सर्व महिला मुली या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे खूप सारं काम केलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे. मी फक्त त्यांचे 2-3 काम आता इथे सांगू इच्छिते, जे महिलांसाठी केलेले आहेत, जे स्त्रियांसाठी केलेले आहेत. सर्वप्रथम महिलांना माणूस म्हणून, स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार मिळालेला आहे तोच मुळात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. महिलांना इतर जे हक्क मिळालेले आहेत, अगदी काल परवाची जर गोष्ट म्हटली तर 2017 मध्ये साधारणपणे 2017 मध्येच बाळंतपणाची जी रजा असते स्त्रियांची ती वाढवली गेलेली आहे. ती जी वाढवली गेलेली आहे त्या रजेचं जे बीज आहे, बाळंतपणाच्या रजेचं जे बीज आहे ते बीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरलेलं होतं. आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्याला फळं येत आहेत आणि ती फळं आजच्या सर्व स्त्रिया चाखता आहेत. आजच्या सर्व स्त्रिया अभ्यास करू शकतायत आणि आजच्या सर्व स्त्रिया मतदान करू शकता आहेत. कारण पूर्वीच्या काळामध्ये स्त्रीच्या मताला किंमतच नव्हती, मूल्यच नव्हतं. तिचा मताधिकार मोजलाच जात नव्हता. काही ठिकाणी यासाठी मागणी झाली, आंदोलनं झाले, स्त्रीला मताधिकार मिळालाही, पण अटी आणि शर्ती लागू झाल्या. ज्या सधन कुटुंबातल्या स्त्रिया आहेत, ज्या शिक्षित स्त्रिया आहेत त्यांनाच फक्त मताधिकार दिला गेला. पण मुलींनो, अगदी परदेशात सुद्धा मताधिकारासाठी स्त्रियांना म्हणजे आपल्याला लढावं लागलेलं आहे. आणि आपल्या देशात मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे आपल्याला फक्त मताधिकार मिळाला नाही तर आपल्या मताला मूल्य पण मिळालेलं आहे, किंमत पण मिळालेली आहे. म्हणजे जेवढं मूल्य एखाद्या पुरुषाच्या मताला आहे तेवढंच मूल्य स्त्रीच्या मताला आहे. ते कुठेच कमी नाहीये. आणि शिवाय याच्यात कुठलीच अट ठेवली गेली नाही की ती शिक्षित असावी, ती सधन कुटुंबातली असावी वगैरे काहीच नाही. अट एकच, 18 वर्षाच्या पुढे. आणि 18 वर्षाच्या पुढे ही अट तर पुरुषांसाठी पण आहे. म्हणजे स्त्रीला आणि पुरुषाला समान दर्जा देण्याचं काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, स्त्रियांना वेगवेगळे अधिकार, शिक्षणाचा असेल, मतदानाचा असेल तो अधिकार, आणखी एक महत्वाचा अधिकार डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना दिलेला आहे आणि तो म्हणजे समान काम समान वेतन. कारण तत्पूर्वी स्त्रियांनी पुरुषांपेक्षा भले जास्त काम जरी केलेलं असेल तर केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला तो जो दिवसाचा रोज असेल, तिचा जो पगार असेल, तिची जी मजुरी असेल पुरुषांपेक्षा कमी दिली जात होती, केवळ ती स्त्री आहे म्हणून. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ही तरतूद केली
जेव्हा ते कायदा मंत्री होते तेव्हा त्यांनी या तरतुदी केलेल्या आहेत विविध, की नाही समान काम, एकच काम जर स्त्री आणि पुरुष करत आहेत, कामाचे तास जर सारखे आहेत तर दोघांना मिळणारा मोबदला आहे, दोघांना मिळणारं मानधन आहे ते देखील सारखं असावं, अशी तरतूद त्यांनी केली. कायदा मंत्री असताना ह्या ज्या अनेक तरतुदी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत त्या तरतुदींनाच, म्हणजे काही तरतुदी अशा होत्या की तेव्हाच त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण त्याला विरोध झाला. पण आज आपण जे पाहतोय की जे नवीन नवीन नियम येत आहेत, नवीन नवीन कायदे येतात, उदाहरणार्थ स्त्रियांच्या सुरक्षेसाठी, की स्त्रियांची सुरक्षा ही सर्वप्रथम आहे. आज स्त्री सुरक्षित राहील आणि तिच्या सुरक्षेचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्याला कायद्याने कठोर शिक्षा केली जाते. या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या सुरू केलेल्या होत्या, त्याच आज आपण सर्वजण अनुभवतो आहोत. कायद्याच्या छत्रछायेखाली आपण आज वावरतो आहोत. एक समतेचे आणि न्यायाचे असे जे वातावरण आपण स्त्रिया अनुभवतो आहोत, त्याचे करते धरते त्याचे सारे श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. अशा ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या सर्वांच्या वतीने, फक्त म्हणजे आपल्या स्त्रियांच्या वतीनेच नाही तर आपल्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि इथे बोलण्याची मला संधी दिली म्हणून आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद सर.